आपल्या देशाची अंतर्गत स्थिती जाणून घेण्यासाठी महाराजा विक्रमादित्य अनेकदा वेशात पायी जात असत। एके दिवशी प्रवासात तो एका शहरात पोहोचला। त्यांना तिथला रस्ता माहीत नव्हता। राजा कोणाला तरी रस्ता विचारण्यासाठी शोधत पुढे निघाला। पुढे त्यांना सरकारी गणवेश घातलेला हवालदार दिसला। राजा त्याच्याकडे गेला आणि विचारले, महाराज, एखाद्या ठिकाणी जाण्याचा मार्ग कोणता आहे? कृपया मला सांगा। हवालदार उद्धटपणे म्हणाला, मूर्खा, दिसत नाही का? मी अधिकारी आहे, रस्ता दाखवणे माझे काम नाही, दूर जाऊन दुसऱ्याला विचारा। राजाने नम्रपणे विचारले, महाराज, सरकारी अधिकाऱ्यानेही प्रवाशाला मार्गदर्शन केले तर काही नुकसान नाही का? मी दुसऱ्याला विचारतो, पण कृपया मला सांगा, तुम्ही कोणत्या पदावर काम करता? हवालदार भुव्या उंचावत म्हणाला, तो आंधळा आहे। माझा गणवेश पाहून मी कोण आहे हे ओळखता येत नाही का? राजा म्हणाला, कदाचित तू पोलीस हवालदार आहेस। तो म्हणाला, नाही, त्याहून वर। मग नायक काय आहेत? नाही, त्यापेक्षा जास्त। ठीक आहे, म्हणजे तुम्ही हवालदार आहात। हवालदार म्हणाला, मी कोण आहे हे आता तुम्हाला माहिती आहे, पण मला सांगा, एवढी चौकशी करून काय म्हणायचे आहे आणि तुम्ही कोण आहात? राजा म्हणाला, मी पण सरकारी माणूस आहे। हवालदाराची चिंता थोडी कमी झाली। त्याने विचारले, तू हिरो आहेस का? राजा म्हणाला, नाही, त्यापेक्षा वरचा। मग तुम्ही हवालदार आहात का? नाही, त्यापेक्षा जास्त। मग इन्स्पेक्टर म्हणजे काय? त्याहूनही उच्च। हवालदार म्हणाला, मग तुम्ही कॅप्टन आहात का? राजा म्हणाला, नाही, त्याहूनही वरचा। ते सुभेदार जी? नाही, त्याहूनही उच्च। दाता हवालदार घाबरू लागला। त्याने विचारले, मग तुम्ही मंत्री आहात? राजा म्हणाला, भाऊ, अजून एक पाऊल बाकी आहे। शिपायाने नीट निरखून पाहिले तेव्हा त्याला महाराज विक्रमादित्य लग्नाच्या पोशाखात समोर उभे असलेले दिसले। हवालदाराचे भान हरपले। तो राजाच्या पाया पडून विनवणी करू लागला आणि आपल्या गुन्ह्याबद्दल नम्रपणे माफी मागू लागला। राजा म्हणाला, माफी मागण्यासारखे काही नाही। मला माहित आहे की जेवढे खालचे तितके ते अधिक गर्विष्ठ आहे। तू मोठा झाल्यावर माझ्यासारखे सभ्यपणे वागायला शिकशील। कोणी जितका वरचा असेल तितका तो सहनशील आणि नम्र असेल, आणि तो जितका खालचा आणि नीच असेल तितका तो अधिक हट्टी असेल। म्हणूनच असे म्हटले आहे, विद्या वरवदय धनम मादे, शक्ती वेदना आणि दुःख, खालस्य साधोर विपरीत मेटा, ज्ञान दान संरक्षण। अर्थ, दुष्ट माणसाला ज्ञान असेल तर तो वाद घालतो, जर त्याच्याकडे पैसा असेल तर तो गर्विष्ठ होतो, आणि जर त्याच्याकडे शक्ती असेल तर तो इतरांना त्रास देतो। तर साधू स्वभावाची व्यक्ती आपले ज्ञान देण्यासाठी, संपत्ती दानात आणि शक्ती इतरांच्या रक्षणासाठी खर्च करते। त्यामुळे हार मानू नका, लढ रहा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।